हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. आज मी घेऊन आलो आहे बिग बॉस विजेती तन्वी कौलदेच्या नवीन सॉन्ग चाकरीबद्दलच्या प्रमोशनल गॉसिप्स विथ. बघितलं आतापर्यंत काय सांगू तुला? मी पण खूप भारी सॉन्ग आणि जेवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं. या लाईव्ह चॅटमध्ये प्रणीत आणि तन्वीने BTSचे खूप सारे मोमेंट्स शेअर केले आणि हो, तन्वीच्या आजीची देखील त्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. तन्वीच्या आजीने देखील त्यांची हुक स्टेप फॉलो केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप साऱ्या गप्पा, मस्ती, मज्जा आणि कॅमेऱ्यामागे झालेले किस्से त्यांनी त्यांच्या वेगळ्या हटके स्टाईलने तन्वीने सांगितले. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अजून सांगतीलच ना सगळे. हाय प्रणव, हाय कॅन्डी, हाय धनश्री. दोघांचा व्हिडिओ कॉल सॉरी आम्ही बोलतोय. तुमच्याकडून विचारायचं राहिलं. तुम्हाला कसं वाटतंय प्लीज तुम्ही सांगा आम्हाला. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. माझं नाव तन्वी कौलते. मी सगळ्यांना सोलते. अरे सोलतेच ती सगळ्यांना. शुभेच्छा तुम्हाला दोघांना. थँक्यू भाई, थँक्यू सो मच. तुम्ही छान रिस्पॉन्स देताय त्यासाठी थँक्यू. आणि नक्कीच अजून काही प्रोजेक्ट आम्ही घेऊन येऊ सारेगमा बरोबर. पण या आमच्या सॉन्गला तुम्ही खूप जास्त प्रेम द्या आणि द्यालच. आता आजच्या पूर्ण दिवसामध्ये बघतेच आहे मी खूप लाईक्स आणि खूप आणि सर्वात महत्वाचं भरभरून रील्स करा. आम्हाला दोघांना टॅग करा. आम्ही सगळ्यांच्या रील स्टोरीला ठेवूया. सगळ्यांच्या व्हिडिओजवर कमेंट करू. सो मस्त भारी भारी रील्स करा. आणि कोणी नाही ऐकलंय युट्यूब वरती जाऊन पूर्ण सॉन्ग तर त्यांनी प्लीज सारेगमाच्या चॅनल वरती जाऊन हे सॉन्ग बघा. चाकरी नावाचं आहे जे आमचं आजच रिलीज केलंय ते. सो नक्की जाऊन तुम्ही बघा ते सॉन्ग आणि लाईक्स द्या, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा त्या चॅनलला. आणि गाईज आम्ही जेवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं त्यापेक्षा खूप भारी झालंय. म्हणजे आम्ही शूटिंगच्या वेळेस जे 30% होतं आता हे 200% झालंय. जेव्हा आम्ही रिलीज होताना बघतोय ते म्हणजे ट्रान्झिशन केले, जे कट्स केले. काहीतरी नवीन घेऊन आलोय आम्ही तुमच्यासाठी. म्हणजे काहीतरी नवीन आहे. एक पहिल्यातला काळ जो रेट्रो दाखवायचा प्रयत्न केलाय सारेगमावाल्यांनी. त्यांची कॉन्सेप्ट होती ही. सो रेट्रो लुक मधून नवीन व्हर्जन असं काहीतरी नवीन प्रयोग आम्ही केलाय आणि तुमच्या भेटीत सुरू झालाय तो प्रयोग. आय होप तुम्हाला सगळ्यांनाच तो आवडेल. आणि एक छोटी रिक्वेस्ट आहे, जसं तुम्ही आम्हाला प्रेम देताय त्याच प्रकारे तुम्ही सगळ्यांनी प्लीज त्याच्यावरती रील्स करा खूप जास्त आणि आम्हाला टॅग करा, कोलॅब करा. आम्ही तुमचे कोलॅब नक्की एक्सेप्ट करू आणि आपण लवकरच सगळ्यांनी भेटून मीटअप ठेवून करूयात असं मला वाटतं. मी अनाउन्समेंट करते की आपण लवकरच सर्व ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी या, भेटा आणि आमच्या दोघांसोबत रील्स तयार करा आणि मग कोलॅब करू. आणि गाईज अजून एक गोष्ट जी आता मी स्पॉइलर देतो सगळ्यांना. आम्ही 2 लुक्स दाखवलेत. तन्वी आणि माझं 2 लुक्स दाखवलेत. एक म्हणजे एक ओल्ड लुक आहे आणि एक आत्ताचा आमचा तरुणवाला लुक आहे. तर दोन्ही मध्ये तन्वी मॅडमनी मला चाकरी करायला लावली आहे आणि आम्ही खरोखर मी तिची चाकरी केली अख्ख्या सॉन्ग मध्ये. तुम्ही बघू शकता. आणि आम्ही खूप मजा केली, खूप जास्त मजा केली. ज्यांनी सॉन्ग बघितलंय त्यांनी लवकरात लवकर कमेंट करून सांगा की तुमचा आवडता सीन कोणता. आम्ही वाचतोय सगळ्यांच्या कमेंट. लवकरात लवकर सांगा तुम्हाला कोणता सीन सगळ्यात जास्त आवडलाय. प्लीज इथेच सांगा. मॅम तुमचा थंबनेल पाहिजे स्केच साठी, प्लीज DM मी. ओके, मी DM करते. कोणाचा मेसेज आहे, 1 मिनिट मला चेक करू दे. दीप आर्टिस्ट म्हणून आहेत ज्यांनी DM करायला सांगितलंय थंबनेल. हो, मी तुम्हाला DM करते. तुम्ही नक्कीच स्केच करून द्या आमच्या थंबनेलचा आम्हाला. रेणुका स्वप्नील म्हणतायत पाहिलं आम्ही. तुम्ही बाकीचं बोला काय म्हणताय. रेणुका मॅम म्हणतायत एंडचा डायलॉग वॉज द बेस्ट वन. हा ना, कारण ती रियालिटी आहे ना. निधी सगळ्यांना बोलते. बरं, काय आजीबाईचा सीन खूप मस्त आहे. आजीबाईनी रॉक केले डायरेक्ट. आजीबाई. आजोबा पण भारीच होते बाबा.
सगळ्यात बेस्ट मजा आमचे बीटीएस लवकरच येतील. प्रणीतकडे आहेत सगळे बीटीएस, ज्याच्यामध्ये आम्ही म्हातारे आणि म्हातारीची ऍक्टिंग करत होतो आणि त्यावेळेला कशी मजा घडायची सेटवरती, कशी फन व्हायची, किंवा त्याच्या ऍक्टिंग म्हणजे तो ऍक्टिंग करताना, म्हाताऱ्याच्या ऍक्टिंग मध्ये जाताना मी त्याच्यावरती हसायची आणि तो माझ्यावरती हसायचा, कारण ते हात थरथरणं असायचं किंवा बोलणं असायचं, असं थरथरत बोलणं वगैरे. सो ते येण्यासाठी थोडा वेळ लागत होता आणि शिकत असताना आम्ही एकमेकांची खिल्ली उडवत होतो. त्याचे सगळे बीटीएस लवकरच प्रणीत टाकेल, तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतील. निधी थँक्यू सो मच. हाय सोमेल दादा, क्यूट म्हातारा काहीच. आणि ऑन स्क्रीन जेवढं मला तन्वीनी त्रास दिलाय ना, तेवढंच ऑफ स्क्रीन आम्ही धमाल केली आहे. म्हणजे आता जसं आम्ही बीटीएस टाकू ना, तुम्हाला कळेल. म्हणजे लिटरली आम्ही इतके धमाल मस्ती केली आहे. शूट तर आम्ही केलंच आहे एकदम जबरदस्त, पण त्यापेक्षा जास्त आम्ही खूप जास्त एन्जॉय केले. कारण आमच्यासाठी पण टास्क होता की म्हाताऱ्याचं कॅरेक्टर करणं, मग तरुण कॅरेक्टर करणं. त्यात पण आम्ही ट्रान्झिशन्स केले. जर तुम्ही सॉन्ग बघितलं तर तुम्हाला कळेल की अरे हा सीन हा म्हातारा असताना करतोय, अरे कट्टू हा सीन हा तरुण असताना पण करतोय. सो ते बघायला जी आम्हाला मजा येते ना, तर आम्ही जेवढं इमॅजिन नव्हतं केलं त्यापेक्षाही जास्त ते दिसताना भारी दिसतंय. सो आम्हाला खूप मजा आली आहे आणि आय होप तुम्हाला पण खूप जास्त आवडेल हे सगळं. पूजा 8008 म्हणतायत की कोलॅबरेशन एक्सेप्ट करणार का तुम्ही? हो नक्कीच. Yes. सुद्धा कोलॅबरेशन सगळ्यांचेच एक्सेप्ट करणार आहे. सो त्यासाठी आधी तुम्हाला हे करायचंय, चाकरीवरती जाऊन रील्स करा, आम्हाला टॅग करा, सारेगमला टॅग करा, Yes. मला सुद्धा टॅग करा आणि कोलॅब पण करा. सो आम्ही तुमचे कोलॅबरेशन एक्सेप्ट करू. आणि जे बेस्ट पुष्कर दादा काय म्हणतोय? बिग बॉस हाय पुष्की. हाय पुष्कर दादा, सेट वरली एक फनी सीन सांगा ना. खूप फनी सीन्स आहेत भाई माझ्याकडे. म्हणजे आणि तरुण पण एकदा दाखवले, दोन्ही सीन आहेत तसे. सो तो माझे पाय दाबत होता बेडवरती बसलेली असताना आणि मी विणत होते. सो पहिला टेक सुरू झाला आणि तो टेक ओके होता. तो माझे पाय दाबतोय आणि मनीष सर आहेत ते सांगत होते की अरे यार काय करतोयस, बरोबर नाही करत आहेस, दिसू देत ना चेहऱ्यावरती तू खूप मेहनत करतोयस तिच्यासाठी, तिला इम्प्रेस करायला, किंवा खरोखरचे पाय दाबतोयस वगैरे म्हणून. आणि तो खूप जोरात पाय वगैरे असं व्यवस्थित दाबत होता आणि जवळजवळ 15 मिनिटं याच्याकडून मनीष सरांनी, म्हणजे आमचे डिरेक्टर आहेत, त्यांनी पाय चेपून घेतलेत माझे. म्हणजे मला 2 मिनिटं झाली, कट. अरे काय करतोस तू, तुला कळत नाही का, तुला पाय दाबण्याची ऍक्टिंग येत नाही का? आणि त्याला पण भीती वाटलेली प्रणीतला आणि मला पण भीती वाटलेली की अरे बापरे सर ओरडतायत, आता काय होणार, का होत नाहीये सीन असं. आणि असं करून करून 7-8 वेळा कट करून रिटेक करून याच्याकडून सीन करून घेतलेला मुद्दामून. कारण आणि म्हणजे पहिला जो सीन दादाने घेतला होता ना, तो ओके होता. आणि आम्ही विचार करतोय, मी हिच्याकडे बघतोय, ती माझ्याकडे बघते, अरे मी नीट तर करतोय, त्यांना जसं हवंय तसं मी करतोय. नाही हे चांगलं नाही होतं रे, हे करत नाहीये रे तू नीट, अरे तुम्ही नीट करत नाहीये, अरे एवढा सोपा सीन आहे तुम्ही नीट का करत नाहीये. आणि तन्वीला पण तेच पाहिजे होतं. आणि मला ऍक्च्युली असं वाटलं की सर खरंच भडकलेत, कारण दुपारची वेळ होती आणि खूप गरम पण होत होतं. मग असं वाटलं की मनीष सर खरंच खूप आता भडकलेले आहेत आणि ते त्याला प्रणीतला ओरडतायत. मग मी प्रणीतला कानात सांगत होते की प्रणीत ऐक ना, ऍक्टिंग येते तितकी करून टाक एकदाच, काय ते एकदा टेक डेंजर होतं. सर खूप भडकलेत वगैरे म्हणून. मग त्यानंतर कळलं जेव्हा सर म्हटले अरे पहिलाच टेक ओके होता रे, मी तर मस्ती करते तुमच्या दोघांशी असं. आणि आमचे जे अँटीना लागले होते दोघांचे, अरे एवढे सगळे आम्ही 1 टेक 2 टेक मध्ये डन केले सगळे सीन्स. आणि या सीनला एवढा सोपा सीन आहे, फक्त मला तन्वीचे पाय दाबायचे आणि एवढा वेळ का लागतोय. म्हणजे आम्ही लिटरली त्या सीन साठी घाबरलो होतो की अरे. आणि अजून एक सीन आहे ज्याच्यामध्ये आम्हाला खूप जास्त मजा आली. सायकल होती, सायकलवर मी त्याला घेऊन जातोय आणि सायकलच्या टायरला हवाच नव्हती. सो आणि चढ होता, मी सायकल चालवतोय, मी विचार करतो अरे सायकल पुढे का जात नाही. आणि तर मी जोरात ओरडली, मी म्हणलं आई शपथ पडली का काय आता. पण तो सीन इतका भारी आलाय, मला तर इतकं जास्त आवडलं. आहेत बीटीएस आहेत त्याचे. मी पडले आहे किंवा ओरडले आहे ते जे सगळे बीटीएस आहेत याच्याकडे. आणि हा लवकरच हळूहळू करून तुम्हाला एक बीटीएस तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि काही सर्वात भारी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे फेवरेट सिंगर्स आदर्श दादा आणि सोनाली ताईने हे गाणं गायलंय. सो हे इतकं भारी वाटतं आम्हाला ऐकताना. मी तर इतक्या वेळ ऐकत असेल. प्रणीत प्लीज वी आर वेटिंग फॉर युअर सॉन्ग बीटीएस. अरे नक्की, आम्ही आता जसं हळूहळू घेऊन येईल तुमच्यासाठी. प्रणीत यार किती थँक्यू शिवा, थँक्यू सो मच. दाखव ना तन्वी, 1 मिनिट. माझी आजी आजी सोबत पण आम्ही रील केली आहे. हो आजीने पण माझं रील केली.
मग पटपट आणि साखरीवरती रील्स करा बाबा. इकडे हाय कर सगळ्यांना. हाय आजी, नमस्कार. इकडेच सरक पाठीमागे. इथे इकडे इकडे. गाईज, आजीनी पण रील केली साखरीच्या हुक स्टेप वरती आणि ती रील मी लवकरच पोस्ट करेल. इतकी गोड स्टेप केली आहे आजीनी, खूप भारी. म्हणजे आम्ही दोघं पण म्हातारीच्या कॉस्ट्युम मध्ये होतो आणि सेम आजी पण होता आणि आम्ही खूप मस्त रील काढली आहे. हॅलो रुपेश पाटील 09 घेतलं बरं नाव मी. आणि गाईज, लवकरात लवकर सगळ्यांनी जाऊन गाणं बघायचंय. आणि अजून एक गोष्ट, आता लाईव्ह मध्ये आजी सगळ्यांना हुक स्टेप करून दाखवणार साखरीची आमच्या सोबत. हाय विनय म्हण. हाय विनय मांडवे. हाय विनय मांडवे. हाय विनय मांडवे. हा तो तुला हाय करतोय. रुपेश पाटील मी घेतलं तुमचं नाव. आजी आपली हुक स्टेप झाली पाहिजे. चाकरीवरती चाकरी कर असं तिकडे केली होतीस ना. हा सॉन्ग लावतो मी 1 मिनिट. इथे किसी नक्की डोळ्यावरी असे कसे रुसे होते गोडगालावरी, असे कसे रुसे होते गोडगालावरी. दिसत करतो तुझी चाकरी दिसत असं करतो तुझी चाकरी दिसत असं करतो तुझी चाकरी. काही आमचे असे काही बीटीएस आहेत ना ज्याच्यामध्ये आम्ही दोघे पण इतके कॉन्फिडेंटली चुकलोय आणि इतक्या कॉन्फिडेंटली तन्वी चुकायची, मी पण चुकायचो, मी चुकायचो तन्वी पण चुकायची. म्हणजे लिटरली आम्ही इतकी मजा केलीये, धमाल केलीये, डान्स केलाय, खूप मजा आली आहे. मला अजून एक गोष्ट सगळ्यांना विचारायची आहे. तन्वीला सगळ्यांनी बिग बॉस मध्ये बघितलंय. तन्वीचे भारी भारी लुक्स, ती ज्या रोज नवीन प्रकारे छान साड्या घालायची, छान लुक करायची. तर तिच्या बिग बॉसच्या लुक मध्ये आणि सॉन्गच्या लुक मध्ये काय तुम्हाला सिमिलर गोष्ट वाटतेय? बघूयात कोण सगळ्यात लवकर सांगताय. जे तन्वीचे एकदम 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 सो गाईज, यांचे चाकरी सॉन्ग सारेगामा मराठी यूट्यूब चॅनलवरती आलेलं आहे. जाऊन सॉन्गला भरभरून प्रेम द्या आणि सॉन्ग कसं वाटलं हे तुम्हाला आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. सॉन्गलाही भरभरून प्रेम द्या आणि आपला हा व्हिडिओही कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.